विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 5 आपलं तेच प्रकरण चालू आहे. प्रकरण 5 बाजाराचे प्रकार या अंतर्गत बाजाराचे वर्गीकरण आपण म्हणजे सुरू केलेलं होतं. आज आपला 4थी तासिका असेल, साधारणतः आपली 4थी तासिका आहे आणि या 4थ्या तासिकेमध्ये बाजाराचे वर्गीकरण आपण घेतलेलं आहे. बाजाराचे वर्गीकरण या अंतर्गत आपण स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण, काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आणि स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण हे घटक आपण पाहिले. स्थळानुसार झालेलं आहे आपलं, काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आपला घटक झालेला आहे, स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण आपला घटक सुरू आहे. यामध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आपण घेतलेला आहे. पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची वैशिष्ट्ये सांगा, आपण हा घटक घेतलेला आहे. आपण नंतरच्या तासिकेमध्ये अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ सुरू केलं आणि अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये आपल्याला अ, ब आणि क असे 3 प्रकारचे बाजार पाहायचे आहेत. मग अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये पहिला घटक आपण मक्तेदारी बाजारपेठ, अ बाजार जो आहे मक्तेदारी बाजारपेठ, हा घटक आपण परवाच्या दिवशी आपण घेतलेला आहे शनिवारला. मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय किंवा मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, हा प्रश्न आपण परवाच्या दिवशी आपण घेतलेला आहे. आज आपण ब हा प्रकार अल्प अधिकार बाजारपेठ, अल्प अधिकार बाजारपेठ हा घटक घेणार. यामध्येही प्रश्न आपल्या बोर्डवर लिहून आहे. अल्प अधिकार बाजार म्हणजे काय आणि अल्प अधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर आपण या ठिकाणी बघा लिहिलेलं आहे अल्प अधिकार बाजार. अल्प अधिकार बाजार म्हणजे काय, या बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता अल्प अधिकार इंग्लिश मध्ये ऑलिगोपॉली असा शब्द लिहिलेला आहे. मागच्या तासिकेमध्ये आपण मोनोपॉली असा शब्द पाहिला, इथे ऑलिगोपॉली. मग आता ऑलिगोपॉली म्हणजे काय, या बाजाराची वैशिष्ट्ये पण आपण पाहणार. ऑलिगॉय असं लिहिलेला शब्द आहे इंग्रजीमध्ये, OLIGOY. ऑलिगॉय म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलिस, POLIS, पॉली म्हणजे एकवचनी हा शब्द होता विक्रेता, आपण मागच्या याच्यात पाहिलेला आहे. पॉली, POLY पाहिलेला आहे. पॉली म्हणजे विक्रेता. तर या ठिकाणी POLIS, पॉलिश म्हणजे विक्रेते, अनेक वचनामध्ये केलेला आहे या ठिकाणी. आणि म्हणून ऑलिगॉय म्हणजे अल्पसंख्याक आणि पॉलिस म्हणजे विक्रेते. अल्पसंख्याक विक्रेते, या विक्रेत्यांचा काय अधिकार असतो? अल्पसंख्याक अधिकार म्हणजे कमी संख्येने असलेले जे विक्रेते आहेत, परंतु त्यांच्यामध्ये कुठेतरी कॉम्बिनेशन झालेलं आहे, त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमेकांमध्ये समझोता आहे आणि म्हणून आपण याला अल्प अधिकार बाजार असं म्हणतो. अशी जे बाजारामध्ये विक्रेते एकत्र येतात आणि आपल्या वस्तूची विक्री करतात, त्या बाजाराला आपण अल्प अधिकार बाजार असं म्हणतो आहे. म्हणजे अल्प अधिकार म्हणजे ठराविक अधिकार या विक्रेत्यांच्या हातामध्ये असतात. किंमत ठरविण्याचे म्हणा किंवा बाजारात वस्तू विकण्याचे, बाजारात पुरवठा करण्याचे अल्प अधिकार त्यांच्या हातात असतात आणि म्हणून याला अल्प अधिकार बाजार असे म्हणता आहे. मग अल्प अधिकार बाजाराची व्याख्या पाहण्याच्या अगोदर ऑलिगोपॉली अल्प अधिकार बाजार, ऑलिगॉय म्हणजे अल्पसंख्य, पोलिस म्हणजे विक्रेते, अल्पसंख्य विक्रेते, या शब्दाची निर्मिती ग्रीक या शब्दापासून झालेली आहे. ग्रीक या शब्दातून किंवा ग्रीक भाषेतून याची उत्पत्ती झालेली आहे. ग्रीक भाषेतून याची उत्पत्ती झाली आणि ऑलिगोपॉली हा बाजार अस्तित्वात आला. आज आपण ऑलिगोपॉली किंवा अल्प अधिकार, साध्या शब्दात अल्प अधिकार बाजार कशाला म्हणता आहे, या ठिकाणी मी व्याख्या लिहिलेली आहे. अल्प अधिकार बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात. म्हणजे याचा अर्थ की हा अल्प अधिकार बाजार म्हणजे असा बाजार की ज्यामध्ये काही विक्रेते किंवा उत्पादक एकजिन्सी म्हणजे रंग, रूप, चव, आकार, गुणवत्तेच्या बाबत सारख्या असणाऱ्या वस्तू, त्याला आपण एकजिन्सी वस्तू असं म्हणतो आहे. किंवा विभेदित वस्तूचे, विभेदित म्हणजे थोडाफार फरक असणे, म्हणजे वस्तू तीच असणे परंतु त्याच्या क्वालिटी मधला किंवा त्याच्यामध्ये असलेले जे फीचर्स असेल किंवा अन्य घटक असेल त्यामध्ये थोडासा बदल असणे, त्याला आपण विभेदित म्हणतो आहे. विभेदित वस्तूचे उत्पादन करतात. म्हणजे अल्प अधिकार बाजार म्हणजे काय, तर ज्या बाजारात काही विक्रेते एकत्र येतात किंवा एकत्र येऊन एकजिन्सी वस्तूचं निर्माण करत आहेत किंवा विभेदित वस्तूचं निर्माण करतात आणि त्यांचा जो अधिकार असतो आहे तो या बाजारात अल्प अधिकार असतो आहे.
किंवा एक लिमिटेड मोनोपल्ली असते आहे आणि म्हणून ऑलिगॉल म्हणतात त्याला. अल्पसंख्य म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मोनोपल्ली क्रिएट होत नाही, परंतु काही प्रमाणात मोनोपल्ली निर्माण झालेली असते आणि म्हणून त्याला अल्पसंख्य बाजार. उदाहरणार्थ आपण पाहतो आहे, मोबाईल सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. मोबाईल सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, परंतु तरी त्याला आपण अल्पाधिकार बाजार असं म्हणतोय. याचं कारण आहे की त्या ठराविक कंपन्या आहेत, फार मोठ्या प्रमाणात नाही. मोबाईलच्या सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्यांमध्ये 2, 4, 5, 10, 5 कंपन्या मोठ्या मुश्किली झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्येही स्पर्धा आहे, परंतु त्यांची एक प्रकारची मोनोपल्ली आहे. कारण 2, 4, 5 एवढ्या मोठ्या देशात आपल्या नेटवर्कमध्ये 2, 4, 5 कंपन्या जेव्हा या वस्तू प्रोव्हाइड करतात म्हणजे त्यांचा एक प्रकारचा अधिकारच निर्माण होतो आहे आणि तो अधिकार आहे परंतु अल्प प्रमाणात आहे. 5 कंपन्या, परंतु 5च्या व्यतिरिक्त 6 असेल, 7 असेल तर आपल्याला त्याच्या पलीकडे नाही जातात. जसं बाजारामध्ये अन्य घटकांची जेव्हा विक्री होते आहे, बाकीचे बाजार असं बघतोय, असंख्य दुकान, कापडाचे दुकान असंख्य दुकान आहे, रेडीमेड कापडाचे दुकान असंख्य दुकानं आहेत, किराणा वस्तूचे असंख्य दुकान आहेत किंवा असं प्रोड्यूस करणारे अनेक लोक आहेत. परंतु या ठिकाणी जसं मोबाईल कंपन्या असेल तर ठराविक मोबाईल कंपन्यांची सेवा देणारे ठराविक 2, 4, 5, 10 लोक मिळतील आणि त्यामुळे या लोकांचा बाजारामध्ये एक प्रकारचा एकाधिकार निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्याला अल्प अधिकार असं म्हणतं आहे. काही सिमेंट कंपन्या आहेत, सिमेंट कंपन्यांचा सुद्धा अल्पाधिकार निर्माण होतो. ठराविक कंपन्या, त्यांच्यात स्पर्धा आहे, त्यांना प्रत्येकाला वस्तू विकायची आहे, परंतु त्यांचा एक प्रकारचा अधिकार निर्माण झाला. कसा निर्माण झाला की 2, 4, 5 कंपन्यांच्या पलीकडे जाता येत नाही. जसं किराण्याचं दुकान असते, या दुकानात नाही तर त्या दुकानात, एकाच वस्तीमध्ये 10-20 दुकानाचा आपण विचार करू शकतो आहे. पण कंपन्या जर आपण विचार करत असेल तर सिमेंटच्या 2, 4, 5, 10 कंपन्या असतात की ज्या बोटावर मोजण्या इतपत कंपन्या आहे आणि त्या सिमेंटचं प्रोडक्शन करतात आणि त्यामुळे सिमेंट या वस्तूची देशातील गरज भागविताना या 10-20 कंपन्यांवरच आपल्याला अवलंबून राहावं लागतो आणि त्यामुळे त्यांचा एक प्रकारचा एकाधिकार निर्माण होतो. पण हा एकाधिकार अल्प आहे, पूर्णपणे एकाधिकार नाही आहे. पूर्णपणे एकाधिकार एकमेव कंपनी, पूर्णपणे एकाधिकार एकमेव उत्पादक, पूर्णपणे अधिकार एकच विक्रेता असं जेव्हा असते आहे तेव्हा पूर्णपणे त्याचा अधिकार निर्माण होत नाही. पूर्णपणे त्याचा अधिकार निर्माण होतो तो एकाधिकार, पण अल्प अधिकार ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त लोक आहेत परंतु त्यापेक्षा मोठ्या संख्येने नाहीत आणि त्यामुळे त्यांचा एक प्रकारचा एकाधिकार निर्माण होतो, त्याला अल्प अधिकार असं म्हणतं आहे. आणि म्हणून ही व्याख्या दिलेली आहे, अल्पाधिकार बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी सारख्या वस्तू असतात, एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात. बिलकुल मोबाईल कंपन्या ज्या असतील, मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या असेल किंवा मोबाईलची सेवा देणाऱ्या कंपन्या असेल, या कंपन्या एक प्रकारच्या वस्तूचं सर्व्हिसेस देत आहेत किंवा मोबाईल निर्माण होतात. म्हणजे एक सारख्या वस्तू असतात किंवा थोडाफार विभेदित असतात. विभेदित म्हणजे थोडाफार फरक असतोय. म्हणजे मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या फीचर्समध्ये फरक असेल, त्यांचे जे सॉफ्टवेअर असेल त्याच्यामध्ये फरक असेल, म्हणजे थोडाफार फरक असतो. परंतु आपल्याला हे जे काही मिळणाऱ्या सर्व्हिसेस आहे त्या 5-10 कंपन्यांकडून मिळते आणि म्हणून या 5-10 कंपन्यांचा बाजारामध्ये एक प्रकारचा एकाधिकार निर्माण होतो आणि हा जो एकाधिकार निर्माण झालेला आहे परंतु हे संख्येने कमी आहेत आणि म्हणून त्याला आपण अल्पाधिकार बाजार असं म्हणतो आहे. तर अल्पाधिकार बाजार असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल आहे, सिमेंट कंपन्या या वस्तूचं निर्माण करत आहेत आणि या निर्माण केलेल्या वस्तू बाजारात विकत आहेत. विकत असताना मात्र एक प्रकारचा या 5-10 कंपन्यांचा एकाधिकार निर्माण होतो आहे आणि म्हणून त्याला अल्प अधिकार असं म्हणतात. याच घटकावर आधारित अल्प अधिकार या व्याख्येवर आधारित त्याची 5-6 वैशिष्ट्ये आहेत. आपण ती 5-6 वैशिष्ट्ये बघणार. पहिलं वैशिष्ट्य जे आपण व्याख्येमध्ये पाहिलं, काही विक्रेते म्हणजे अल्प अधिकार बाजारामध्ये काही ठराविकच विक्रेते असतात, फार मोठ्या संख्येने विक्रेते नसतात. उदाहरणार्थ जसं आपण सिमेंट कंपन्या पाहिल्या, सिमेंट कंपन्यामध्ये ठराविक आहे, माणिकगड सिमेंट आहे, एसीसी सिमेंट आहे, एल&टी सिमेंट आहे, त्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट आहे, अजून काही 2, 4, 5 नव्याने आलेला बांगर सिमेंट अशा. परंतु या बोटावर मोजण्या इतपत कंपन्या आहे म्हणून सिमेंट विक्रीच्या उत्पादनामध्ये या कंपन्यांचा अल्पाधिकार निर्माण झालेला आहे भारताच्या बाजारपेठेत म्हणा किंवा अन्य जगाच्या बाजारपेठेमध्ये. कारण या कंपन्या आपसात त्यांच्या स्पर्धा जरी असली परंतु यांचा एक प्रकारचा अल्पाधिकार निर्माण झाला. या 5-10 कंपन्यांच्या पलीकडे अशा किराणा दुकानासारख्या कंपन्या नाही आणि म्हणून याला आपण पहिलं वैशिष्ट्य मानतो आहे की या अल्पाधिकार बाजारामध्ये जे विक्रेते असतात ते काही ठराविक विक्रेते असतात, मोठ्या संख्येने विक्रेते नसतात. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये काही विक्रेते असतात. मोबाईल कंपन्यांचा आपण बघतोय,
मोबाईल कंपन्यांमध्येही 2, 4, 5, 10 कंपन्या असतील. फार मोठ्या ह्याच्यात आपण जे काही आपले ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा आपल्या नावाला माहीत असते आहे की या 10-20 कंपन्यांच्या पलीकडे कंपन्या नाहीत. प्रत्येकामध्ये त्या कंपनीमध्ये त्यांचा माल विकण्याची त्यांनाही स्पर्धा करावी लागते आहे. परंतु ग्राहकांकडे पोहोचताना मात्र किती तर आपण आपल्याजवळ चॉईस असते 5 किंवा 10 कंपन्या, त्याच्या पलीकडचा आपल्याजवळ चॉईस नसते आणि म्हणून यांचा बाजारामध्ये एक प्रकारचा अल्पाधिकार निर्माण होतो आहे आणि म्हणून काहीच विक्रेते हे पहिलं वैशिष्ट्य या बाजाराचं आहे. दुसरं आहे परस्परावलंबन. या कंपन्या एकमेकांना अलायन्स करत आहेत किंवा अलायन्स नाही केलं तरी एकमेकांवर परस्परावर अवलंबून असतात, एकमेकांवर अवलंबून असतात. कसं की या 5-10 कंपन्या आहेत, एखाद्या कंपनीने आपल्या वस्तूचे भाव कमी केले, एका कंपनी जरी आपल्या वस्तूचे भाव कमी केले तर बाजारात अन्य कंपन्यांना टिकून राहण्यासाठी त्यांना आपल्या सुद्धा कंपन्यांचे भाव कमी करावे लागत आहेत. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट विचारात घ्यायची की परस्परावलंबन, एका कंपनीने भाव कमी केला तर त्याचबरोबर दुसऱ्याही कंपनीला आपला रेट कमी करावा लागतो, अन्यथा त्या कंपनीच्या वस्तूच्या विक्रीवर विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून परस्परावलंबन, एका कंपनीने घेतलेला निर्णय अन्य कंपन्यांना सुद्धा तशा प्रकारे बाजारामध्ये आपली परिस्थिती निर्माण करावी लागते, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होतात. आणि म्हणून दुसरं वैशिष्ट्य अल्पाधिकार बाजारामध्ये या ज्या काही 5-10 कंपन्या असतात यांचा अल्पाधिकार बाजार असतो आहे. म्हणजेच याचा अर्थ अल्पाधिकार आहे. एका कंपनीने घेतलेला निर्णय हा अन्य कंपन्यांनाही तशाच प्रकारचा काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण मोबाईलच्या कंपनीमध्ये बघितलं असेल की या 2-3 वर्षाच्या अगोदर, 2 वर्षाच्या अगोदर जिओ नावाच्या रिलायन्स कंपनीने आणलेलं जिओ मोबाईल आणि जिओ नेटवर्क, आणि एवढ्या 1 वर्षामध्ये फुकट दिलं त्यांनी 1 वर्षाच्या दरम्यान. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आणि अन्य कंपन्यांनाही काही भाग आपल्या याच्यात फुकट जरी नाही देता आलं तरी आपल्या कंपन्यांना त्या कंपन्यांना रेट कमी करावे लागले, कमी केलेत. परंतु नंतर जसं विक्रीला जेव्हा जिओने 1 वर्षाच्या नंतर आपले रेट्स आणि आपले पॅकेजेस दाखवायला सुरुवात केली तेव्हा अन्य कंपन्यांना तशाच प्रकारचे पॅकेजेस वापरतात. म्हणजे एका कंपनीने घेतलेला निर्णय अन्य कंपन्यांवर आपोआप तसा प्रभाव करून गेला आणि म्हणून या बाजारामध्ये, अल्पाधिकार बाजारामध्ये एकमेकांवर आधारित त्या ठिकाणी घटक ठरतात आणि म्हणून त्याला परस्परावलंबन असं म्हणतं आहे. की हे परस्परावलंबन असते आहे, एक दुसऱ्यांवर हे अवलंबून असतात. एकाने घेतलेला निर्णय बंधनकारक नसतो, परंतु त्यांनी घेतलेला निर्णय अन्य कंपन्यांवर परिणाम करत जातो आणि म्हणून हा परिणाम टाळण्यासाठी अन्य कंपन्यांनाही तसाच निर्णय घ्यावा लागतो. म्हणून या कंपन्या परस्परावलंबी असतात. तिसरा घटक अल्पाधिकार बाजाराचा तिसरा घटक आहे जाहिरात. प्रत्येकाला आपली जाहिरात, यांचा जरी बाजारामध्ये एक अधिकार थोडाफार असेल परंतु प्रत्येकाला आपली वस्तू आपल्याच कंपन्यांमध्ये स्पर्धा करताना इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे स्पष्ट करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात, मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. मग ती बघा, तुम्ही नेटवर्क पुरवणाऱ्या किंवा सर्व्हिसेस पुरवणाऱ्या जेवढ्या मोबाईल कंपन्या आहेत त्या प्रत्येकाची जाहिरात केलेली असते. मग ते वोडाफोन असो, आयडिया असो किंवा अन्य कुठल्याही कंपन्या असो, की जिओ असो किंवा एअरटेल असो, अन्य कुठल्याही कंपन्या असेल त्या कंपन्यांना आपली मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते आहे. आणि जाहिरातीतून जनजागृती करून की आपली कंपनी इतरांपेक्षा कशी चांगली सर्व्हिस देते आहे, मग ती 3G असेल, 2G असेल, 4G असेल, आता नंतर येणारी 5G असेल, परंतु इतरांपेक्षा आपली सर्व्हिस कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते. म्हणजेच याचा अर्थ अल्पाधिकार बाजारामध्ये एकाच माणसाचा अधिकार निर्माण होत नसल्यामुळे प्रत्येकाला आपली वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते. मग त्या मोबाईल कंपन्या सुद्धा असेल, मोबाईल कंपन्या 10-20 कंपन्या बाजारात आहेत, परंतु प्रत्येक मोबाईल कंपनीला आपला मोबाईल इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे सांगण्यासाठी त्याला जाहिरात करावी लागते आहे. आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला कळते आहे की कोणत्या कंपनीच्या कोणत्या मोबाईलमध्ये, कोणत्या मॉडेलमध्ये काय फीचर्स आहेत हे जाहिरातीतून कळतात. आणि मग ग्राहक त्याच्याकडे आकर्षिले जातात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती करत आहेत. कोणकोणते फीचर्स आहेत आणि त्याचबरोबर ह्या जाहिराती करून इतरांपेक्षा किंवा इतर बाजारात असलेल्या कंपन्यांपेक्षा आपल्या कंपनीने तयार केलेला मोबाईल कसा वेगळा आहे, कसा युटिलायझेशन मध्ये किती चांगला आहे, याचे सर्व घटक लोकांच्या समोर मांडले जातात. आणि म्हणून या कंपन्यांना अल्पाधिकार बाजारामध्ये अस्तित्वात असणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील किंवा जे काही विक्रेते असेल, जे काही उत्पादक असेल, त्यांना आपल्या वस्तूची जाहिरात करावी लागते. हा तिसरा वैशिष्ट्याचा भाग आहे. चौथा आहे प्रवेशावर निर्बंध. आता प्रवेशावर निर्बंध म्हणजे काय, तर या कंपन्यांमध्ये जे काही ठरलेलं असेल
त्या कंपन्यांमध्ये 10 कंपन्या असेल तर त्या एकमेकांना ठरवून घेतात की आपल्याला या बाजारामध्ये आपल्या वस्तू विकायच्या आहेत. परंतु जेव्हा 11वी 12वी 13वी जर कंपनी येणार असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्यापासून तर अन्य घटकांवर निर्बंध टाकलेले असतात. सरकारकडे त्यांनी तशा प्रकारची प्रोव्हिजन करून ठेवलेली असते की आमच्या या 10 कंपन्या रजिस्टर्ड आहेत, 11वी कंपनी जर रजिस्टर करायची असेल तर तिला या कंडिशन मध्ये रजिस्टर्ड करा. कुठल्याही सरसकट कंपनीला बाजारात येऊ देता कामा नये. म्हणजे अशा प्रकारचे या कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्बंध टाकलेले असतात. म्हणजे सहज या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही नवीन कंपनीला प्रवेश करता येत नाही आणि म्हणून प्रवेशावर निर्बंध. म्हणजे सरकारी धोरणाच्या माध्यमातून तसं आपला देश स्वतंत्र आहे, कुणालाही कोणत्याही वस्तूचं उत्पादन करता येते, विक्री करता येते वगैरे वगैरे सर्व मान्य आहे. परंतु तरीही जेव्हा सरकारकडून परवाना घ्यावा लागतो तेव्हा सरकारकडून परवाना घेत असताना ज्या कंपन्या सध्या बाजारात अस्तित्वात आहेत त्या कंपन्या अन्य कंपनीला बाजारात येत असताना त्याच्यावर काहीतरी निर्बंध घालतात की सहजासहजी त्या कंपनीला बाजारात प्रवेश करता येणार नाही. म्हणजे मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन, जसं आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात पाहिलं तसं मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन या ठिकाणी नसते. त्यांच्यात आपसात जरी स्पर्धा असली परंतु प्रवेशावर निर्बंध असतात. नवीन कंपनीला जेव्हा बाजारात यायचं असेल तर सरकारी धोरणाचं जे काही नियम असेल त्या नियमांचं पालन करून आतमध्ये यावं लागते आहे. आणि म्हणून या ठिकाणी या बाजारामध्ये या विक्रेत्यांवर किंवा या कंपनीच्या उत्पादकांवर जेव्हा नव्याने एंट्री करायची आहे बाजारामध्ये किंवा नव्याने यायचं आहे तेव्हा प्रवेशावर निर्बंध घातले जातात किंवा घातलेले असतात. म्हणून हे अल्पाधिकार बाजारात चौथं वैशिष्ट्य प्रवेशावर निर्बंध. त्यानंतर समानतेचा अभाव. म्हणजे प्रत्येक गोष्ट सारखी असेल असं म्हणता येत नाही. समानतेचा अभाव. पूर्ण जे घटक विक्रीला बाजारात आले, कंपन्या मोबाईल आहेत परंतु सर्व घटक समान आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ सारे घटक म्हणजे समान आहेत किंवा समान पद्धतीने वापरल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या वस्तू सारख्या आहेत असं नाही म्हणताय. अल्पाधिकार बाजारामध्ये 5-10 कंपन्या जरी आल्या असेल परंतु प्रत्येकाच्या प्रॉडक्ट मध्ये फरक असतो. मग ते प्रॉडक्ट लहान असेल, मोठं असेल, आकाराने काय असेल, गुणवत्तेने काय असेल, या गुणवत्तेमध्ये सुद्धा फरक असतो आहे. आणि म्हणून यामध्ये सर्व घटक समान नसतात. 10 कंपन्या काम करत आहेत परंतु या 10 कंपन्यांमध्ये 10ही कंपन्यांमध्ये येणारं त्यांचं जे प्रॉडक्ट असते त्या प्रॉडक्टमध्ये गुणवत्तेमध्ये कुठे ना कुठे फरक असतो. आणि म्हणून या 10 कंपन्या अल्पाधिकार बाजारात काम करताय, 10च्या व्यतिरिक्त 11वी नाही आहे परंतु तरीही या 10 कंपन्यांमधून येणारं प्रॉडक्ट जर असेल तर ते एकदम सर्वसारखं नसते. प्रत्येकाच्या गुणवत्तेमध्ये फरक असतो, प्रत्येकाच्या आकारामध्ये फरक असतो आहे, प्रत्येकाच्या अन्य कुठल्या घटकांमध्ये फरक असतो आहे आणि त्यामुळे समानतेचा अभाव असतो. बाजार एकाधिकाराचा आहे. कोणता एकाधिकार? अल्प एकाधिकार आहे किंवा अल्प अधिकार आपण ज्याला म्हणतो आहे. आणि म्हणून अल्प अधिकाराचा बाजार असल्यामुळे या बाजारामध्ये समानतेचा अभाव असतो. साऱ्या वस्तू सारख्या नसतात. 10 कंपन्या 10 प्रकारचे मोबाईल तयार करत असतील तेव्हा 10ही कंपन्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या विक्रीचं ठरलेलं टार्गेट असतं की त्यांना आपल्याच कंपनीचा मोबाईल बाजारात विकला जावा. परंतु प्रत्येक वस्तू समानतेच्या विचारावर घेतलं तर प्रत्येक वस्तू वेगवेगळी असते. म्हणून समानतेचा अभाव असतो. एक वस्तू दुसऱ्यासारखी नसते आणि त्यामुळे एका कंपनीने तयार केलेलं प्रॉडक्ट दुसऱ्या कंपनीचं जसं तसं असेल असं म्हणता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी समानतेचा अभाव असतो. 6वं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. अनिश्चितता. 10 कंपन्या असेल, 20 कंपन्या असेल, ज्या काही असेल या 10-20 कंपन्या पूर्ण देशामध्ये आपलं नेटवर्क पसरवलेलं असतं परंतु तरी यांच्यामध्ये अनिश्चितता असते. हे 10-20 कंपन्यांनी नेटवर्क जरी पसरवलेलं असेल परंतु या 10-20 कंपन्या एकमेकांना बाइंड नसतात. त्यांच्यामध्ये कधी काळी एखादी कंपनी बाकीच्या कंपन्यांना सहकार्य करेल किंवा एखाद्या वेळेस एखादी कंपनी बाकीच्या कंपन्यांना सहकार्य न करता स्वतंत्र निर्णय घेईल आणि आपल्या वस्तूचं विक्रीला सुरुवात करेल. म्हणजेच याचा अर्थ त्यांच्यामध्ये अनिश्चितता असते. त्यांच्यात अलायन्स जरी असला किंवा एकमेकांच्या जवळ जरी असल्या या 10च कंपन्या आहेत परंतु तरीही त्यांच्यामध्ये अनिश्चितता असते. एखादी कंपनी आपला स्वतःचा निर्णय घेऊन बाजारामध्ये वस्तूची विक्री करू शकते. म्हणजे कोणती कंपनी कोणत्या वेळेस कोणत्या कंपनीला टक्कर देईल, स्पर्धा देईल आणि बाजारातून उठवून टाकेल हे सांगता येत नाही. त्यांनी जरी एकमेकांना कधी काळी अशा होईल की 2-4 कंपन्या एकमेकांचं सहाय्य करतील, म्हणजे एकत्र येतील, सहकार्य करतील परंतु 2-4 कंपन्या वेगळ्याच राहतील. म्हणजे 2-4 कंपन्या एकत्र येणार, बाजारामध्ये वस्तूचं निर्माण करणार, वस्तूची विक्री करणार, त्यांच्यामध्ये समानता असेल परंतु काही कंपन्या अजून वेगळ्या असतील. म्हणजेच याचा अर्थ या बाजारामध्ये जेवढ्या कंपन्या काम करतायत किंवा जेवढ्या विक्रेते काम करतायत, जेवढे उत्पादक काम करत आहेत त्यांच्यामध्ये अनिश्चितता असते.
अनसर्टॅनिटी, की कोणत्या वेळेस कोणता उत्पादक किंवा कोणता विक्रेता कोणता निर्णय घेईल याबाबत काहीही निश्चितता नसते. आणि म्हणून अल्प अधिकार बाजारामध्ये वस्तूची विक्री होत असताना प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक विक्रेता, प्रत्येक उत्पादक स्वतःचा फायदा कसा होईल याबाबतचा सतत विचार करत असतो. आणि त्यामुळे या कंपन्यांच्या वस्तूच्या विक्रीमध्ये अनिश्चितता असते. कंपन्यांच्या प्रॉडक्टमध्ये, त्यांच्या धोरणामध्ये अनिश्चितता आढळते आहे, की असं धरलं तर असंच होईल असं म्हणता येत नाही. आणि म्हणून ही अनिश्चितता दिसून येते आहे अल्प अधिकार बाजारामध्ये. हा आपला प्रश्न होता. बऱ्याच वर्षी तरी रिपीट झालेला नसला तरी हा पेपरमध्ये असू शकतो आहे. 2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी, 4 मार्कासाठी. अल्प अधिकार ऑलिगोपोली बाजार म्हणजे काय आणि या बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर आपण पाहिलेला आहे अल्प अधिकार बाजार म्हणजे असा बाजार की ज्यामध्ये काही विक्रेते एकदिवशी वस्तूचं किंवा विभेदित वस्तूचं निर्माण करतात आणि विक्री करतात किंवा उत्पादित करतात आणि वस्तूची विक्री करता आहे. अशा बाजाराला आपण अल्पाधिकार बाजार असे म्हणतो आहे. त्याचे चांगले उदाहरण आपण बघितले ते म्हणजे मोबाईल कंपन्या, सिमेंट कंपन्या बोटावर मोजण्या इतपत असतात. बाजारात आपण आजच्या भारताच्या बाजारात पाहिलं तर सिमेंट निर्माण करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत बोटावर मोजण्या इतपत आहेत उत्पादक. मोबाईल सुद्धा तेवढेच आहे. आपण हाताच्या बोटावर मोजू शकतो. हे एवढेच मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. आणि त्यामुळे यांच्यातून या 5-10 कंपन्यांमधून जे काही एक प्रकारचा स्पर्धा निर्माण होते आहे, एकाधिकार निर्माण होतो आहे, हा एकाधिकार तयार होतो. पण हा अल्प असतो. अल्प यासाठी असतो की एकाबरोबर दुसऱ्याला स्पर्धा करायची असते आणि त्यामुळे हा अल्प अधिकार असतो आहे. म्हणून या बाजाराला अल्प अधिकार बाजार असे म्हणत आहे. त्यानंतर या बाजाराची जेव्हा आपण वैशिष्ट्ये पाहिली तर ही वैशिष्ट्ये काही विक्रेते 5, 10, 20, 25 याच्या पलीकडे जास्त विक्रेते नसतात. हे 5, 10, 25 विक्रेते परस्परावर अवलंबून असतात. कारण एकाने आपल्या वस्तूचे भाव कमी केले तर दुसऱ्यालाही तशाच प्रकारचे भाव कमी करावे लागतात. अन्यथा त्याच्या उत्पादनावर आणि त्याच्या विक्रीवर परिणाम होतो. म्हणून परस्पर अवलंबित असते. जाहिरात करावी लागते. जरी एकाधिकार असला तरी प्रत्येक उत्पादकाला आपली वस्तू कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते. त्यानंतर मात्र हे 10-20 लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अलायन्स तयार करून ठेवलेलं असते. 10 लोक जर एकत्र आले असेल, 10 कंपन्या, 10 उत्पादक एकत्र असेल तर 11व्या माणसाला प्रवेश करताना मात्र त्याच्यावर निर्बंध घातले जातात. ते सरकारी धोरणाच्या माध्यमातून असेल किंवा अन्य कुठल्या तरी धोरणाच्या माध्यमातून असेल, परंतु त्यावर प्रवेशावर मात्र निर्बंध असतात. 11व्या माणसाला जेव्हा प्रवेश करायचा असेल तेव्हा प्रवेश करताना अडचणी होते. आणि 5वा घटक आपण पाहिलेला होता समानतेचा अभाव. सर्व घटक सारखे नसतात आणि त्याचबरोबर या कंपन्यांच्या सर्व व्यवहारामध्ये अनिश्चितता असते आहे. अनिश्चितता म्हणजे की कोण कोणत्या वेळेस कसा निर्णय घेईल याबाबत सर्वजण ठरवून नाही तर प्रत्येक जण स्वतंत्रपणे निर्णय घेतो आणि त्यामुळे या कंपन्यांच्या बाबत अनिश्चितता असते त्यांच्या धोरणामध्ये. अशा प्रकारे आपण ही 6 वैशिष्ट्ये पाहिली आणि हा प्रश्न संपवलेला आहे. अल्पाधिकार बाजार म्हणजे काय आणि या बाजाराची वैशिष्ट्ये हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नंतरचा प्रश्न आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ.